पहा मग आता कंदीला पाहिजे लवकर ते काय देंडके साहेबाचं कुठरोग आलेले आहे का महाराष्ट्राच्या घरी आले बा कदाचित घ्या चौकशी करा लवकरात लवकर. आता अर्ध्या घंटेत अटपते आमचा. पाहते काय आहे मेळ लावा लवकर. हो ना शिवलाला भेटू ना त्याला फोन लावला होतो कुठं आहे समजतेच आपल्याला. हो ठीक आहे आलोच मी. तुम्ही चालू द्या भजन तुम्ही लोक हलकी करू. हो आलोच. बाबा अजून तर कायच्यातच काही नाही पाहायचं. मग काय का बाराचे भजन सुरू आहे. मी आला तर 4 वाजून राहिले बा. हो काही कार्यक्रमाची झाली असेल रूपरेषा सुरू. हो इथं तर काहीच नाही दिसून राहिलं. देणके साहेबही नाही वाटते काय कर बा. हो ना नवरदेव कुठं आहे. अरे का म्हणलं कंदीला पाहिजे काय कसं काय म्हणलं कार्यक्रमाचं. ते बाबा आले का तुम्ही. हो ना फुकट केव्हा सांगत ना. हा या म्हणलं कसं काय आता बस सुरू होऊन राहिलं ना आता. हो झालं कसं आहे समजा. नाही ते बरोबर आहे म्हणा पण ते कसं देणके साहेब नाही दिसले मला. मी आलं काय सांगा बा हुकवाक झालं का काही. अरे आहे ना कार्यक्रम. मध्ये ते कवठ्याहून येऊन राहिले तर तिकडे दर्शन दरवर्षी करायला जाते ते. तर मी आलं तिकून इकडे यावा मग तर ते म्हणून ठीक आहे. हो तर ते येऊन राहिले ना तसा काही विषय नाही आहे. बसा तुम्ही आता इथं जराशी भजनं म्हणू लागा. मी शिवलालला फोन लावून विचारपूस करून घेतो. हा बसा आता लवकर लवकर. बरं ठीक आहे मग. हो चला बची म्हणा बसू जरासं का महाप्रसाद होतीस तोपर्यंत सुरू. चला हो या तुम्ही लवकर ला काय मिळायचं. काय शिवला कुठे गेलता रे फोन राहील तुझे म्हणलं ते काय देणकीचं कसं काय म्हणलं काही लागला मिळ. घरी आला गेला का ते. तू गावात गेलता ना. काय मिळायचं आता. काही नाही महाराज घरी गेलो तुम्ही. हो तिथं तर काही दिसले नाही बा मला. हो बस आता नेमकंच येऊन राहिलो होतो. मी तुम्हालाच म्हणत होतो बा इकडे आले का. हो आले नाही का इकडे अजून. अरे कुठं आला इथं ते आलाच नाही. मी आलं घरी आला का. तू लाव ना फोन लावून त्याला कुठं आहे म्हणा बा काय इकडे लोक आता 4 वाजून राहिले ना. 4ला येतो म्हणे ते कवठेहून. येईल ते कसा शब्दाचा पक्का आहे तसा ते कसा बोलते तसा चालते. हो पण तरी आपल्याला विचारपूस करावं लागेल कुठं काय नाही का. हो काय तर नाही तर मग इकडे फालतू नाही तर आपत व्हायची. बाबा कार्यक्रम ते जर हुकला तर लोक अंगावर यायचे आपल्या. मग लोकांचं काही सांगतात नाही. लोकांना कसं एक दिवस का कमी जास्त झालं ना. हो लोक अंगावर तिथं. हो 100 खेप तू त्याला पैसे उसने दे आणि 1 खेप देऊ नको. हो पूर्ण अंगाराची तिथे नाराज होते मग. हो म्हणून कसं आहे आपल्याला ते कार्यक्रम झाला पाहिजे. कोणत्या हातीत गोडी गुलाबीने त्याला फोन करून बोलावून घे. अरे का देणके साहेब आले नाही म्हणून अजून. नाही ते तर करावंच लागेल ना. कसं आहे आपली बोटं चेपेल आहे ना. ती जर नाही आला तर आपल्या अंगावर आहे जबाबदारी आपण घेतली ना. एक तर मामा लुटरे बला सोयरे धायरे नसन तसं ना. एक तर आपल्याला कसं प्रचार करायचा आणि त्याचा पेपर पाहिजे ते जरा माल झाला पाहिजे. पाय तुम्ही फोन लावून बोलावत त्याला. किती म्हणलं लाया फुटाने किती 10,000 रुपये देऊन देऊ. हो द्या ना कसं काय ते काय असते लायचं भावारी काय आहे म्हणलं ते द्या ना. हो द्या पावभर अर्धा किलो द्या आपल्याला शिल्लक वाला घरी कामी येते. मस्त खावा वाटते काय ज्वारीच्या लायन फुटाणी येते. हो द्या ना अर्धा किलो लाय द्या ना अर्धा किलो फुटाणी द्या. नाही ते वजनार नाही आपलं हे माप आहे की नाही. हे 10 रुपयाचं माप आणि हे दुसरं फुटाण्याचं ते 10 रुपयाचं माप. हो असं आहे बा ते. हो देऊन देऊ मग. माय भिंत अरे बा मला अर्धा किलो पाहिजे ना शिल्लक वाल्लक. ते माप दे फेकून तिकडे. मला वजन काटा दाखवून दे अर्धा किलो केवढ्याची होती तर. काय किलो असेल ते सांग ना मला. नाही तसं नाही करत मी. ते मापानच असते. हो किलो नाही अर्धा किलो नाही पाववर नाही छटाकवर नाही. हो या मापात 10 रुपयाचं बसते तेवढे देतो. माय भिंत अरे बा पावानं सांगा ना. हो पावानं नाही सांगत काही नाही. हो जाऊ दे तिकडे द्या 20 रुपये फुटून द्या 20 रुपये लाय द्या. हाला वाटतं रामपूरवाल्याचा फोन नाही का. चुईमुंग्या सुटल्या यायला आता. हो देणके काय हजर नाही झाला. हो मार खायचे लक्ष नाही म्हणून. हो काय म्हणते काय माहिती नाही का. हो थांबा तुम्ही आज तुम्हाला. हो नाही नाचवीन तर नावाचं देणके नाही मी बी. हॅलो हा बोला शिवलालजी. बोला म्हणलं काय म्हणता. अरे काही नाही देणके साहेब लाख शुभेच्छा म्हणलं वाढदिवसाच्या. हो ना कसं शुभेच्छा द्यायच्या राहून गेले. गडबडीत आता कार्यक्रम म्हटलं आता भव्य कार्यक्रम आपल्याकडे ठेवला आपण. हो त्याच्यानं जरा कसं झालं हुकवा. हो पण तरी नाही कुठं खा म्हणलं सध्या काही अजून आले नाही म्हणून म्हणलं वाट पाहू राहिलो होतो. पहा कसं गोड बोलते मिट्टू सारखं नाही. हो ना अभि तुमच्या चाला ओळखतो ना मी. अरे बापराजा अरे काय शिवलालजी सांगतो तुम्हाला. हे बाई इथं कवठे आलो मी. आणि इथं कसं आता हे आता सगळी फॅमिलीच आहे ना संग जवळीन मी आता. एक पोरगी घरी आहे समजा. हो तर आता मी काय म्हणत होतो. हो येतो ना मी आता सध्या यात्रेत असा. इथं झालं की बस आपलं दर्शन घेतलं की निघाले समजा. अरे बाबा कंदिलाबाजी तिथं साहेब म्हणजे कवठेले अजून. अरे काय बोलून राजा कसं हो तुम्ही देणके साहेब अजून तिथं सामंत राजा कवठेले. अरे हो ना ते घरूनच निघाले उशीर झाला आम्हाला. निघतो करता बायाच होत नाही लवकर. हो आता नेमकं आम्ही यात्रेत आलो थोडंसं दर्शन केलं आणि इकडे आलो आता घ्यायला काही. निघतो आम्ही आता लवकरच निघतो काही विषय नाही. फक्त म्हणलं तयारी झाली का आपली ते कार्यक्रमाचं झालं का म्हणलं व्यवस्था. व्यवस्था म्हणजे आता व्यवस्था काय करावं लागते तिथं सगळं आता मंदिर आहे त्याच्या बाजूने एवढं मोठं पटांगण आहे तिथं आपला कार्यक्रम घ्यायचा आहे. बाकी दुसरं काय करावं लागते. थांबा तुम्ही आता. हो लय लंब चालणार आहे. अरे बाबू हे पहा मी काय म्हणतो शिवलालजी तुम्ही का मला काय जीव घेता का माय तिथं ते बाजूनं लाकडं गिकडं लावले नाही का. अरे लाकडं लावा तिथं. लोक निरा तोंडापाशी येतात ना तिथं. मग कोणाला कार्यक्रम दिसत नाही काही नाही. ते पुढचे 4 लोक आपले आडवे येत राहते. तुम्ही हे पहा मोठं असं ते राऊंड मारा त्या लाकडाच्या याचा. हो कठडे करा तिथं. मग काय तर काय कार्यक्रम घेऊन राहिले का काय मजा का करून राहिले.
अरे बाबा, तुला खरं जात हे कठडे करा नाही म्हणजे येणच नाही मनात. अरे बा थांबा एक मिनिट कंदिलाबाजी, बोला बरं हे काय म्हणून राहिले, कठडे पाहिजे लाकडाचे ते हे बांधामध्ये बांबू गिंबू, कसं काय पावर बोला बरं. अरे बाबर कंदिलाबाजी जरा नाटकं करून राहिले बाई. हो काय पाहिजे हे पाहिजे बोला ते संग. हॅलो, अरे काय देणके साहेब कसं म्हणलं हे कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि तुम्ही म्हणता की बा असं पाहिजे तसं पाहिजे, काय म्हणणं काय तुमचं. अरे काही नाही ना, मी काय म्हणतो, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही घेऊन राहिले, कमीत कमी आता तिथं आजूबाजूनं 4 बांबू तर लावा लागन का नाही. हो साधा एखादा कोणी येत असलं तर राजा म्हणलं किती संरक्षण असते. आणि एवढा मोठा आपण कार्यक्रम घेऊन राहिलो, काही भलकनी एखादी घटना घडली, लोक माहित नाही का, 900 लोक येतात तिथं. आला एखादा अंगावर ढमक, मी नाचायला लागलो, ती आता नाचायले, लोक सुधीत नसते ना काही काही, आता माहित नाही का तुम्हाला. म्हणून म्हणलं त्याला संरक्षण कठडे गिठडे बांधा तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणाची तिथं. अरे नाही ना, काहीच गरज नाही त्याची. आता लाकडं बांधा हे बांधा काय गरज आहे त्याची. अरे आम्ही एवढे लोक काय साठी आहो इथं. कोणा जर आगोपणा केला तर आम्ही आहो ना. तुम्ही तुमच्या अंगाला धक्का लागणार नाही. तुम्ही या, मामा लुटरे आलेले आहे, सगळी व्यवस्था झालेली आहे. 4 वाजले राजा, लोक आमच्या अंगावर यायचे होय ना. तुम्ही अजून तिथं सामानता, कमीत कमी 1 घंट्यात तिथून येणं होतं तुमचं, 1-1.5 घंट्यात. आम्ही लोकायला कसे 5:30 पर्यंत आता महाप्रसाद हे ते समजा टाइमपास करू शकतो. पण नंतर तुम्ही जर म्हणसाल की हे बांधा ते बांधा तर का झाकट पाडता का तुम्ही. नाही, ते तुम्हाला माहिती, जे करते ज्याची जयती त्यालाच कळते. मग मी कार्यक्रम करणार आहो, लोक मा अंगावर यायची. हो तुम्ही हे बघा, तिथं मला संरक्षणासाठी कठडे आजूबाजूनं पाहिजे तर मी तिथं नागिन डान्स करतो, नाही तर मी येत नाही. अरे बाबा, राजा तिसरा पाय काढते वाटते कंदिलाबाजी. हो जरासं कडक बोला द्यायला. हो ना बोलतो ना आता. अरे देणके तुम्ही राजा म्हणजे स्वतःच काही जराशी नाही जनाची तर मनाची काही पाणी आहे का नाही तुम्हाला. जसं कबूल केलं तसं माझं केलं पाहिजे. तुम्ही काय बोलू राहिले आता, चाटा मारायचा प्रयत्न आहे तुमचा हे. मी काय नाही म्हणून राहिलो, मी तर आताच निघून राहिलो नाही तू. तुम्ही माझी व्यवस्था तर करा कमीत कमी. का तिथं काय कुठे मला कार्यक्रम घ्यायला होता का. मग बसले आपले तुम्ही, ते कठडे बसवा तर येतो भाऊ मी, नाही तर मला सांगू नका. कंदिलाबाजी कठडे बसून टाकू. हो सगळे कामी लावू माणसं. हो हाय आपल्या मारुतीच्या घरी, काही टेन्शन नाही. हो म्हणा मग त्याला म्हणा या म्हणा. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. तुम्ही म्हणता ना, हो आम्ही ते सगळी व्यवस्था करतो तिथच्या, बांबू गिंबू आजूबाजून लावतो. हो या तुम्ही आता, झालं. हो फक्त आता लवकर निघा तुम्ही. बस एवढंच पाहिजे ना आपल्याला म्हणणं. मग हो बस निघालोच मी इथून, आता 15 मिनिटात निघतो. हो करा पूर्ण व्यवस्था झाल्यावर मला फोटो पाठवा. फोटो पाठवल्यानंतर मी फाट्याहून अंदर घुसीन, नाही तर सरकार गावाकडे निघून जाईल. हो ना फोटोच घ्या ना तुम्ही, आता टाकतो थांबा तुम्हाला. हो चला आता, चला बरं लवकर. नाही पण मी सांगतो 100% असाच ड्रेस होता त्या माणसाले. हो बिलकुल तुम्ही जे घातला ना, जसं म्हणलं लागेल हेच होय का ती. हो कारण की आता आम्हाला पूर्ण आठवतं ना का सरपंच साहेब. ते आता मंदिर ते उद्घाटन करायला पैसे गिसे देणारा माणूस ते मुत्ता स्वामी, ते चिन्ना स्वामी, त्यानंच असा ड्रेस घातला होता का नाही. हेलिकॉप्टरनं आलता त्या दिवशी तर. हो ना मी तेच विचार करून राहिलो, मग हे ड्रेस असा कसा काय तुमच्या जोडाला, त्या माणसानं असाच घातलेला होता. हो ना मी तेच विचार करून राहिलो, पण म्हणलं कसं काय आहे, योग कसे आले म्हटलं. नाही हो ना, तुमचाही तेच आणि त्याचाही तसाच. माय म्हण का घारीचे डोळे काय दिवस सणसणीले. हो ना भल्लं ध्यान ठेवते बारीक लगायचं. हो ना माया लक्षात नाही आलं हे कायलाच घातलं मी. अरे बाबा तुम्ही म्हणता ते काहीच योग नाही, ते तुम्ही म्हणता तेच खरं आहे. मग काय हे का ड्रेस काय 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 माया आहे का, ते हे मुत्ता स्वामी चिन्ह स्वामीचाच आहे. हो कारण की हे जे माणूस आहे याचं नाव तर काही मला माहित नाही म्हणा. आता तुम्ही सांगून राहिले, पंढरपूरला आम्ही स्वच्छता करून राहिलो होतो. हो लोक गेले यात्रा करून, आम्ही तिथंच थांबलो 2-4 दिवस. समजा मोठे पाटील हे लवकर आले, समजा तरी 2 दिवस थांबले. मी 8 दिवस होतो स्वच्छता करायला. हो तर ते हेलिकॉप्टरनं पंढरपूरला आले, तिथून मग तिकडे आले मंदिरात. तर मी दिसलो साफसफाई करताना. हो तर म्हणे नाही म्हणे बा मी प्रसन्न झालो, हे म्हणे मा अंगावरचा ड्रेस तुम्हालाच देतो म्हणे. हो सोन्याचा मुला माया मेले, हो घेऊन घ्या म्हणे. हो तर मी म्हटलं नाही बुवा मला काय नाही तू तुम्हाला देतोस म्हणे. बीजा मी दानशूर माणूस आहो म्हणे. हो नेमकंच मी मंदिराला दान देऊन आलो म्हणे, आणि तुम्ही भेटले. हो लोक चालले गेले आणि तुम्ही स्वच्छता करून राहिले, म्हणून मला त्यानं हो भेट दिला. असं योग आला का ते. तरी तर म्हणलं तुमच्या अंगावर कसे काय बा हे कपडे, नवलच वाटे मला. हो म्हणजे इथून ते गेले हेलिकॉप्टरनं, 1-1.5 कोटी आपलं बक्षीस हे दिलं मंदिराला दान, आणि तिथं आले मग नाही, तिथं तुम्हाला अंगावरचे कपडेही दिले नाही. बापा लय दानशूर आहे राजा मामी चिन्ना स्वामी. बरं ठीक आहे मग आता. हो जाऊ द्या आता, आपल्याला करावं लागेल सुरुवात आता नाही का. यायचं काय आता अजून. हो झाले का बाऱ्याचे भजन झाले का म्हणलं बाऱ्याचे. चला ना आता हे सुरू करतो महाप्रसाद मी. आटपलं संत.
अरे थांबा ना बा, गडबड काय करता, टाइमपास करावं लागतं ना आम्हाला. अरे बा सध्याची तुम्ही महाप्रसाद थांबा ना जरा, बाऱ्या बाकी आहेत अजून. आणि म्हणलं एक महत्वाचं काम असं झालं, हो ते लेखाचं देवीदास आपल्याला बांबू लावा लागतं राजा. हो कार्यक्रम घ्यायचा आहे आपलं देणकेचा, तर थोडंसं कसं लोक लेखाचे दांगडो करतील ना. हो आपल्याला कसं त्याला संरक्षण देणं आवश्यक आहे ना, म्हणजे अंदर लोक घुसणार नाही तर मग तोंड काढते ना पुढे पुढे जाऊ नाही कोणाला कार्यक्रम दिसायचा बरोबर. म्हणून म्हणलं बा थोडंसं असे लाकडं गिकडं बांधता का. सांगा आता नाही का झाकट पडायचं लक्षण. अरे का झाकट पाडता का, रातचा कार्यक्रम घेता बावा. आता काही लाकडं बांधता तुम्ही, काही बांधू नका. बस घेता येते ते, हो 2-4 पोट्टे आपले ठेवता येते बा, बाहेर व्हा राऊंड मारता येते बरोबर, आणि जाय तिकडे. ना तसं नाही ना मामा लुटे रे, सगळ्याला कार्यक्रम दिसला पाहिजे ना. बाया मंडळी लेकरं असते लहान लहान, त्याला दिसतही नाही, माणसं मोठी मोठी पुढे राहते तर मग अडचण येते त्याच्यात. देवीदास हो म्हणलं तेवढे लाकडं किकडे बांधून घेतो, सगळे पोट्टे कामी लावून देतो. महाप्रसादाला थोडंसं थांबून घे जरा. अरे काय रातच्यानं महाप्रसाद देता लोक येऊ पाहू राहिले तिथं. 2-2 पुऱ्या द्या, भाजी द्या, जाऊ द्या म्हणते. मग हिंगा स्टॉल मांडला, आता सुरू करून राहिलो. मग अर्धे 1 घंटे जिकडले तिकडे, मग आपला कार्यक्रम घेता येते. आणि त्या लाकडाचं काही काम नाही. मी पाहतो संरक्षणचं 4-5 पोट्टे दंडुके घेऊन सरके बरोबर करतील, लाईना घेईना, काही काम नाही त्याचं. सांगास कसं यायले. अरे तसं नाही ना दिदा, ते देणके काय म्हणते की बा मला संरक्षण पाहिजे, तिथं आजूबाजूला लाकडं लावा बा, लोक अंगावर येते. म्हणून ते म्हणे बा येत नाही तर मग आता तुम्हीच सांगा काय करता मग. कार्यक्रम तर झालाच पाहिजे का नाही. आणि आता त्यानं जर नाही आला तर मग काय करा. वाटलंच तरी म्हणले तिसरा पाय काढतेस म्हणलं देणके. आता काय करता मग ते, त्याच्यासाठी काय एवढी मोठी व्यवस्था करता का. नाही ना हो, तिसरा पाय नाही काढत, येऊनच राहिला ते. फक्त त्याचं म्हणणं आलं बा 4 लाकडं आजूबाजून बांधास बरं राहते ते आपल्या दृष्टीनं. काही म्हणजे घटना घडली तर कुठं बसतं मंडळावर याचं ना आपल्या. करून टाकतो आम्ही सगळे 7-8 पोट्टे तिकडे नेतो. तुम्ही महाप्रसाद अर्धा घंटा थांबून ठेवा, तेवढंच टाइम बसून जाते मग. चालते ना मग. बरं ठीक आहे मग. हे पहा अर्धा घंटा देऊन राहील तुम्हाला, सगळे पोट्टे घेऊन कामी लावा. ते मारुतीची तर आहे ते बाशी काय आपल्या घरी आहे, द्या लावून ते. सुताई आणा बांधा पटपट. अर्धा घंट्यातनी सुरू करून द्या तुम्ही. बस जमला, अर्धा घंटा 1-1.5 घंटा भेटला तरी बस झाला. हो बस चालते ना, अर्ध्या 1-1 तासात सुरू करून द्या. चला ठीक आहे, येतो मग आम्ही, लागतो कामोकामी. कंदील बुड्या झाला वाटते. हो झाली वाटते तयारी. हॅलो बोला काय झाली का, व्यवस्था झाली का सगळी. अरे मग म्हणूनच फोन लावला. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप पाहून घ्या कशी व्यवस्था केली आहे. चारही बाजूला पूर्ण असं बिलकुल हे केलेलं आहे म्हटलं. हो लाकडाचे बांबू बांधले, सगळी व्यवस्था केली. लवकरात लवकर. आता तुम्ही किती मिनिटांनी येतं सांगा मला तुम्ही. सध्या कुठं. बस आलोच मी. आपलं इथं हातुरलेल्या जवळपास 15 मिनिटात पोहोचतो तिथं मी. झाली ना पूर्ण. पण नाही तर मग कसं हे आहे ते आहे ना, असं आहे तसं आहे. सगळं पद्धतशीर आहे ना, नाही तर बाबा काहीच पाहायचं काम नाही ना, पूर्ण व्यवस्था झाली ना राजू. मग काय तर महाप्रसाद तिकडे सुरू, इकडे हे सुरू. बस झालं जिकडे तिकडे. आता कार्यक्रम सुरू होऊन राहिला. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा तुम्ही. नाही मग काय हरकत नाही. हो फक्त पुंगी आहे ना, पुंगी. हो तेच म्हणलं, नाही तर तेच नसायचं तर मग काय करणार आम्ही. आता तर पुंगी पाहिजे म्हणजे. अरे पुंगी नाही, सरस आहे. अजून तिसरा पाय नका काढू. अजून हे आहे कांती आहे का. तुमच्या मनामनानं चालू आहे सगळं. हो नसन याचंच सांगा तुम्ही. मग हो चला आता लवकरात लवकर येऊन जा. आम्ही आता अनाऊन्स करतो, लोक बोलावून घेतो, इथं उभे करून घेतो. चालते ना. खातीत मारा याचा नाही का. हो बिलकुल बोलावून घ्या, सगळे जमा करून घ्या. हो झालं म्हणा, 15 मिनिटात पोहोचू राहिला म्हणा माणूस. ठीक आहे, ठेवतो मग. सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित व्हा. लवकरच देणके साहेबांचे आगमन होणार आहे आणि नागिन डॅन्सचा जलवा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लवकरच सुरू होत आहे. आब्राकाडाब्रा. चला. आता काय म्हणा नाही का, देणके साहेब अजून याचा पता नाही. हे म्हणतात की कार्यक्रम सुरू होऊन राहिला. 15-20 मिनिटं झाले नाही तर जाऊन आपण आता सांगा ना. अरे पण मी म्हणतो ते शिवलाल भाऊ आपले देणके साहेब काय नागिन ड्रेस घालून येऊन राहिले का. अजून मला त्याचाच पता नाही. कार्यक्रम कोण सुरू करून राहिलो. काही आहे का नाही मला मेड. अरे येऊन राहिले म्हणूनच आता आम्ही आता काय अनाऊन्स करून राहिलो का. मग येण्यात आहे ना, आले ना, जवळच आले. 5 किलोमीटर बाकी आहे म्हणते जायचं. नेमकं आताच फोन लावला ना आम्ही. मग काय तर काय खोटं बोलून राहिलो का तुम्हाला. म्हणूनच एवढी आता पब्लिक जमा झाली. 5 मिनिटासाठी काय तुम्ही नाराजी करून राहिले. हो ना, पण आता हे 15-20 मिनिटांमध्ये तेच चालू आहे तुमचं. आब्राकाडाब्रा सुरू झाला. आमचा हेबा म्हणलं म्हणजे उशीर होऊन राहिला तिकडे. आमचे कामं नाही का बाकीचे. तसे आहे तर काय करायचं जरासं नाही. अरे थांबा ना भाऊ, देवमन भाऊ. नसन पाहता तर नका भाऊ. जरासा टाइम लागतच असते. आता इथं म्हणजे अडचण येत असते. काही माणूस कवठेवून येऊन राहिला रस्त्यानं. आता 5 किलोमीटर बाकी आहे म्हणे. झालं म्हणे, आलो म्हणे मी आता. मग हातल्या पैसे आहे म्हणजे ते येऊन राहिले ती. तुम्ही काय आता गडबड करून राहिले फालतूची. नसन पाहता चालले जा बा. शेवटी मी काय बोलू शकते त्यापेक्षा तुम्हाला. असं कसं जा म्हणजे. अरे तुम्ही आम्हाला दवंड्या देऊ बोलावलं आणि कार्यक्रम आहे. तुम्ही आता 4 वाजताचा टाइम देसान आणि आता किती वाजून राहिले तुम्ही सांगा ना तुम्ही. 5:30 वाजले. 5:30 सांगा तुम्ही. अजून काय सांगा लागते याच्यापेक्षा. अरे थांब ना देव मग. अरे बा कसं आहे, आपल्याला प्रसाद आले उशीर झाला नाही का रे महाप्रसाद आले. म्हणून मग मी देणके साहेबाला म्हटलं बा आरामात या तुम्ही, गडबड करू नका. नाही तर आता कार्यक्रम सुरू झाला असता. पण तुम्ही महाप्रसादात किती टाइम घातला. मग काय तर पटापट वाटप तर घ्यायला पाहिजे ना 3 वाजता बसू. तरी काही अडचण नाही. 5 मिनिटामध्ये आपले देणके साहेब येणार आहे, कार्यक्रम होणार आहे.
काही म्हणत काय खरं नाही दिसू राहिलं बा. हो, काय नाही बडबू काय येतील का नाही गॅरंटी नाही दिसू राहिली मला. बरं 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 ठीक आहे ना, मग तुम्ही असं करा ना, एखादा फोन तर लावून द्यायला अजून एक कॅब. म्हणजे आता बराच वेळ झाला उभे राहू पाय दुखू राहिले आमचे. तुम्ही एक फोन लावा द्यायला. नाही नाही, हे पहा तुम्ही 10 मिनिटं पहा, 5 मिनिटं म्हणतील पुढचा माणूस, आपण 10 मिनिटं शांतता ठेवली पाहिजे. हो 10 मिनिटात कार्यक्रम होते, फोन लावायची काहीच गरज नाही. त्यांनी सांगितलं मला की आलो म्हणजे आलो. काही विषय नाही, तुम्ही थोडीशी 10 मिनिटाची तेवढी आमच्यासाठी तकलीफ घ्या. ठीक आहे, लवकरच कार्यक्रम सुरू होणार आहे होणार आहे होणार आहे होणार आहे. हा हॅलो, हा मामाजी मीच बोलतो म्हणलं, मारुतराव बोलतो म्हटलं. काय म्हणते हो, काय येऊन राहिले का कुठं का म्हटलं सध्या? पाहिजे बा येईन त्याचा फोन घेईन आता. हो येऊ नका बरं तुम्ही. हो सध्या तेच सांगासाठी फोन लावला तुम्हाला. नाही 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 येत नाही ना, मी येत नाही. आता मी सध्या रस्त्यानं हो, आता आलता मला त्याचा फोन, काय झाली म्हणे व्यवस्था. हो काय करावं मग, आता यावंच नाही समजा नाही का. हो पण ते लोकल काय मला बोलतील ना मग, असंच झालं तसंच झालं. नाही नाही नाही, बा आता तुम्हाला फोन येईनच त्याचा, सगळे जमा झालेत ते आता. हो अनाऊन्स केलं त्यानं लय वेळ. हो आता मी काही तिथं नाही, मी सामान भरायला आलो इकडे. हो तर तुम्ही आता अजिबात फोन उचलूच नका, फोन स्विच ऑफ करून टाका. उद्या सांगा तसं सांगून द्या, आपलं चार्जिंग संपली मी काय करणार. असं बरोबर काहीतरी बहाणा करून टाका, पण येऊ काही नका. बरं 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 ठीक आहे ना मग. हो कंदिलेल्याबद्दल घडलीच पाहिजे नाही का. हो ना मला नाचू दे का ते. हो ना रामपुरात येऊन. बरं बरं ठीक आहे मी करतो स्विच ऑफ आता. हो उचलतच नाही आता, विषयच नाही राहिला. ठीक आहे ठेवतो मग. नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ है, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली स्विच्ड ऑफ, प्लीज ट्राय लेटर. बाबा कधी बस उद्या तिथं फोन बंद आहे म्हणते, कसं रे? हा काय म्हणलं कसं करा? हा आता पाहता फोन तुमच्या समोरच लावला म्हटलं, स्विच ऑफ फोन आहे. हो आता आपण काय करू शकतो, आता त्याच्या मनावर आहे. आता ते काही येतील काही नाही. हा फोन काही आता त्याचा चालू नाही, उचलून नाही राहिलं कोणी. आता सांगा काय करायचं तर. काय करायचं ते आम्हाला नका सांगू तुम्ही. आता काय करायचं ते तुम्ही करा, कारण की तुम्ही आम्हाला काय म्हणे उद्या कोणत्या हालतीत कार्यक्रम होईल. आणि आम्ही इथं आतापासून 2 घंट्यावर उभा आहोत. आता म्हणता की स्विच ऑफ आहे. आता आम्ही त्याला जबाबदार आहो का? तुम्ही जबाबदारी घेतली, तुम्ही कसाय करून इथं कार्यक्रम सादर करा. नसन देणके तुम्ही नाचा, आम्हाला काय करावं लागते. कार्यक्रम पाहिजे म्हणजे पाहिजे. कसं काय बोलू राहिले तुम्ही? अरे आम्ही कसं काय करणार कार्यक्रम? अरे ते करणार होता ना, आमची शर्यत आहे का काय याच्यात? मग म्हणलं ते येणार आल्यानंतर होईल ते. हो सध्या आपण काही सांगू शकत नाही, कारण की आलेलाच नाही तर आम्ही काय करू. मग गोटमार होईल सांगू राहिले तुम्हाला. का देतात काय करा सांगा म्हणलं, कार्यक्रम आहे का नाही आहे. हो नाही तर मग आम्ही आहोत. मग आता हे आहे तर तुम्ही नाचून राहिले का? चला घ्या ते मुंगशीराम कुठे आहे, पुंगी त्याला घ्या आणि तुम्ही डान्स सुरू करा. अरे बाबा मुंगशीराम कुठे आहे? अरे मुंगशीराम, अरे देतच मुंगशीराम होतं इथं. हा ते कुठे गेला? सांगा आता ती तर काही गेलं आम्हाला माहित नाही बा. सांगा आता नाही आपण. आता पाहा तुम्ही एखादा उभा करा सुरू करा. आता काय करता काय? कंदीला पाहिजे. हो चल द्या ना, जाऊ द्या ना, काय हो जरासं नाचा लागते. संत्याला वाजवायला लावून तुम्ही नाचणं सुरू करा, जाऊ तिकडे. हो नाही ते अंगार येत बरं गोटमान होईनी. असंच करा आता. असं म्हणतो नाही हो का, नाही तर अंगलटी नाही का. हो ना जाऊ दे, कसं नाचा लागणार. आता काय करते या देणक्यानं लय कार्यक्रम करायला का शिवले आपला. हो याला सोडायचं नाही पण. हो हे मुंगशायला का पहिलं दोस्त म्हणता दिले कंचात. बरं ठीक आहे मग आता. हो कर म्हणा संत्याला आवाज दे, करा सुरू मग. आता पहा सर्व मंडळी काळजी करू नका, कार्यक्रम होईल म्हणजे होईल. नाही देणके साहेब तर आपल्या कंदीलाबाजी काही कमी नाही. चला संतोष ये म्हणलं, घे पुंगी. चल दे आपला रट्टा. चला वा सगळे बरोबर बसा. चला आवाज करू नका. चला 1 2 3 चला आबरा गडा आबरा सुरू होत आहे नागिन डान्स कंदीलाबाजीचा. चला जोर से सुरू.